तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. आता नाशिक आणि जळगाव या विधान परिषदेच्या 2 जागांवरनं महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय. याचं कारण असं की गिरीश महाजनांचे समर्थक असलेल्या गोकुळ गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिलाय. पाहूयात त्यावरचा रिपोर्ट. नाशिक आणि जळगाव या विधान परिषदेच्या 2 जागांवरनं महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय. हा पेच सोडवण्यासाठी महायुतीचे 2 मंत्री नाशिकमध्ये तळ ठोकून बसलेत. नाशिकमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत मनधरणी करून सुद्धा अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अर्ज जरी कायम राहिला तरी गोकुळ गीतेंनी महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू झालेत. दुपारून मी बघतो कोण भेटतंय, कोण रिचेबल आहे, कोण नॉट रिचेबल आहे अजून. पण निश्चित मी गोकुळ गीतेंची भेट आज घेणार आहे. त्यांना सांगणार आहे, त्यांना पुन्हा सांगणार आहे की आपण माघार घ्यावी. गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे, तर सकाळपासून मी 2दा प्रसाद हिरेंशी बोललो. गोकुळ गीतेंशी फोनवरनं संपर्क साधून मी देखील त्यांना विनंती केलेली आहे. मध्ये जे आमचे उमेदवार असतील किंवा इथे जे उमेदवार असतील हे दोघेही महायुती म्हणून समजून घेतील, बिनशर्त पाठिंबा द्यावा आमच्या उमेदवाराला, अशीच आमची भूमिका असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्हाला नक्की यश येईल हा विश्वास मी मगासपासून आपल्याला सांगितला. दुसरीकडे गोकुळ गीते माघार न घेण्यावर ठाम आहेत. गोकुळ गीतेंनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की जो उमेदवार त्यांनी या मतदारसंघावर लादलेला आहे निष्क्रिय उमेदवार, त्याचाच जाहीर पाठिंबा त्यांनी मला द्यावा आणि मला महायुतीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांनी घोषित करावं. दुसरीकडे जळगावात देखील महायुतीत बंडखोरी झाली आहे. भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विरोधात शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय. नाशिकमध्ये भाजप उमेदवारानं माघार घेतली असती तर मी विचार केला असता, असं रेश्मा काळेंनी सांगितलं. मलाही ज्येष्ठ नेत्यांचे खूप फोन आले, त्यांचं म्हणजे खूप रागवण्यात आले आणि त्यांना माघारीसाठी पण खूप आम्हाला बोलले, पण मी त्यांचं ऐकलं नाही. मला हे फॉर्म कायम ठेवायचं होतं आणि माघार घ्यायची नाही होती. मला हे लढाई एक महिला म्हणून लढायची होती. नाशिकची जागा देखील माघार झाली नाही, त्यामुळे आपली उमेदवारी कायम राहिली का? हो नक्कीच. जर त्या ठिकाणी माघार झाली असती तर मी विचार केला असता माघारीचा. त्यांनी जर माघार झाली असती तर आपली माघार झाली असते, विचार केला असता मी तरी. अच्छा, हो. त्यांची न झाल्यामुळे आपली कायम राहिली आता. बिलकुल. आता नेते म्हणतात की बंडखोरी ज्यांनी केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सामोरे जाऊ. त्याच्यावर आम्ही तिकीट मागितलं. ही जागा भाजपची होती, पण ती जागा आम्हाला मिळाली नाही. त्यामुळे आम्ही आमचा स्वतः अन्याय समजत नाही. आमच्या पक्षाने जागा घेतली नाही, पण या ठिकाणी आमचा बंडखोर उभा राहिला आहे. नाशिकमध्ये आमच्या समोर बंडखोर उभा राहिला आहे. तर हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीवर अन्याय आहे. तर सगळ्यांनी एकमेकाला आवरलं पाहिजे. मंत्री गिरीश महाजन यांनी बोललं होतं की मी जागा जी आहे ही जळगावची जागा शिवसेना. आता काय बोलणार? लग्न झाल्यानंतर तुम्ही वाजा लावणार, त्याला अर्थ आहे. जळगावमध्ये देखील रेश्मा काळे निवडणूक. ठीक आहे ना, आता इकडे झालं की तिकडे जाईल. इकडचा सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला की तिकडचा सॉल्व्ह होईल. चला. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. तरी देखील बंडखोर उमेदवारांनी अधिकृत उमेदवारांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्नांना यश येणार का आणि बंडखोर उमेदवार अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देणार का, हेच पाहावं लागणार आहे. चंदन पुजाधिकारी आणि किशोर पाटीलसह खेमचंद कुमावत, TV9 मराठी, नाशिक. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.